चला तर विद्यार्थी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक नवीन टॉपिक या ठिकाणी पाहणार आहोत। अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे। इयत्ता 12वीच्या बोर्ड एक्झाममध्ये हा 3 मार्काला प्रश्न आपल्याला विचारला जातो। प्रश्नाचं नाव आहे समरायझिंग, समरी रायटिंग। ठीक आहे, तर बघा आता लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत। बघा या ठिकाणी ना प्रश्न कशा पद्धतीने विचारला जातो, ही 2025 ची प्रश्नपत्रिका आहे। तर ती मी लगेचच तुम्हाला या ठिकाणी सांगते। बघा की प्रश्न कसा आहे, राईट अ समरी ऑफ द अबव एक्स्ट्रॅक्ट बाय यूजिंग द फॉलोइंग पॉइंट्स: चेंज अँड डिसरप्टिव्ह टेक्नॉलॉजीज, कन्स्टंट लर्निंग अँड रीलर्निंग, लाईफ लॉंग लर्निंग, इम्पॅक्ट ऑन द जॉब। बघा आता तुम्हाला या ठिकाणी समरी रायटिंग करायची आहे आणि खाली तुम्हाला काय दिलेले आहेत, काही पॉइंट्स दिलेले आहेत। ठीक आहे, तर आता या ठिकाणी सर्वात पहिले आपण हे पाहून घेऊया की समरी रायटिंग म्हणजे काय। ठीक आहे, तर समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही एक पिक्चर पाहून आलेत। ठीक आहे, तुमच्या मित्राने त्याची स्टोरी विचारली। आता 3 तासाचा पिक्चर आहे, तो तुम्ही स्वतःच्या भाषेमध्ये, ठीक आहे, पूर्ण तुम्ही पिक्चराचीच भाषा पूर्ण सांगणार आहे का, पूर्ण डायलॉग त्याला तुम्ही सांगणार आहेत का, नाही। ठीक आहे, आपण काय करतो, त्या पिक्चराची जी स्टोरी आहे ती स्वतःच्या वाक्यामध्ये, स्वतःच्या भाषेमध्ये आपण काय करतो, चेंज करून सांगतो की नाही, म्हणजे ओन वर्ड्समध्ये आपण सांगतो ना, त्याला समरी रायटिंग असे म्हणतात। ठीक आहे, म्हणजे 3 तासाचा पिक्चर हा 3 मिनिटात सांगणे, त्यालाच आपण काय म्हणतो, समरी रायटिंग असे म्हणतो। तेच आपण आज या ठिकाणी पाहणार आहोत। क्वेश्चन तुम्ही या ठिकाणी पाहिलेला आहे। कधी कधी तुम्हाला काय दिलेलं आहे, पॉइंट्स दिलेले असतील, तुम्हाला फक्त काय करायचं आहे, समरी रायटिंग करायची आहे। पण समरी रायटिंग करताना काही पॉइंट्स हे लक्षात घेणे खूप महत्त्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो। ठीक आहे, तरच तुम्हाला 3 पैकी 3 मार्क हे भेटणार आहेत। आता काही विद्यार्थी काय करतात, तर तुम्हाला समरी रायटिंगचा जो पॅसेज दिलेला असतो, ठीक आहे, तोच पॅसेज काय करणार आहेत, आहे तसाच, ठीक आहे, थोडंसं कट करून तो पॅसेज तुम्ही आहे तसाच लिहून घेतात। तर अतिशय चुकीचं आहे। तसंच जर तुम्ही केलं तर तुम्हाला मार्क भेटणार नाहीत। आता समजा 2025 मध्ये ना जो पॅसेज आलेला तो मी तुम्हाला या ठिकाणी दाखवते पहिले। तर बघा हा 2025 मध्ये एक पॅसेज आलेला होता। ठीक आहे, एक्स्ट्रॅक्ट अनसीन पॅसेज आहे हा, आणि ह्याच्यावरतीच तुम्हाला सांगितलेलं होतं की समरी रायटिंग करायची आहे। ठीक आहे, आता हा पॅसेज इथपर्यंत आहे पूर्ण। ठीक आहे, असा इथपर्यंत आहे हा पूर्ण पॅसेज। बघा या ठिकाणी आपल्याला ह्याची समरी करायची आहे। ठीक आहे, म्हणजे अतिशय शॉर्टकटमध्ये आपल्याला या ठिकाणी समरी रायटिंग करायची आहे। तर सर्वात पहिले आपण स्टेप पाहून घेऊया की समरी रायटिंग करताना आपल्याला कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, ते आपण सर्वात पहिले पाहून घेऊया। तर बघा या ठिकाणी स्टेप 1 आहे, रीड द पॅसेज केअरफुली। सर्वात पहिले जो तुम्हाला या ठिकाणी पॅसेज दिलेला आहे तो तुम्ही काय करणार आहात, तर नीट लक्ष देऊन तुम्ही पॅसेज वाचणार आहात। ठीक आहे, नीट लक्ष देऊन काय करायचं आहे, पॅसेज वाचून घ्यायचं आहे, जेणेकरून त्या पॅसेजमध्ये काय आहे, नेमकं कशाबद्दल तो पॅसेज दिलेला आहे ते आपल्याला या ठिकाणी समजणार आहे। स्टेप 2 मध्ये काय करायचं आहे, ब्रेक द टेक्स्ट डाऊन इनटू सेक्शन्स। ठीक आहे, आता काय करायचं आहे, आपल्याला जो पॅसेज दिलेला आहे, ठीक आहे, त्याला आपण ब्रेकडाऊन करायचं आहे। म्हणजे काय करायचं आहे, तर सेपरेट करायचं आहे, भागांमध्ये विभागायचं आहे आपल्याला। ठीक आहे, आता बघा कोणताही पॅसेज असेल तर त्याचा इंट्रो असेल, ठीक आहे, त्याच्यानंतर त्याचा मेन बॉडी असेल मध्ये, आणि त्याच्यानंतर कन्क्लुजन असणार आहे। मग ह्या गोष्टी आपल्याला डिवाइड करायच्या आहेत, जेणेकरून प्रत्येक भागामधून आपण हे जी सेक्शन उचलणार आहोत, ठीक आहे, म्हणजे प्रत्येक भागामधून जेवढे आपण ओन वर्ड्स बनवणार आहोत, सेंटेन्स बनवणार आहोत, ते आपलं मागे पुढे होऊ नये किंवा कमी जास्त होऊ नये, म्हणून आपल्याला काय करायचं आहे, काही सेक्शन्समध्ये डिवाइड करायचा आहे आपला पॅसेज। त्यानंतर स्टेप 3 मध्ये आपण काय करणार आहोत, अंडरलाईन इम्पॉर्टंट वर्ड्स। आपल्या पॅसेजमध्ये काही गोष्टी, काही असे शब्द असतात जे अतिशय इम्पॉर्टंट असतात त्या विषयाशी संबंधित, मग आपल्याला काय करायचं आहे, पेन्सिलीने अंडरलाईन करायचं आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर स्टेप 4, राईट द समरी। मग आता आपल्याला काय करायचं आहे, तर समरी लिहायला सुरुवात करायची। मग आता समरी लिहायला सुरुवात करायची म्हणजे काय, तर सर्वात पहिले म्हणजेच आपल्याला उत्तर लिहायचं आहे। ठीक आहे, समरी म्हणजेच काय, आपल्याला त्या ठिकाणी समरी रायटिंग करायची म्हणजे आपल्याला उत्तर लिहायचं आहे। मग आपण सर्वात पहिले काय करणार, तर सर्वात पहिले आपण देणार आहोत हेडिंग। काय देणार आहोत, हेडिंग। तर ते तुम्हाला मी दाखवते। आपण एक एक्झाम्पल या ठिकाणी पाहणार आहोत। 2025 ची जी मी तुम्हाला प्रश्नपत्रिका दाखवली त्याच्यामध्ये जो प्रश्न होता त्याचा तो जो पॅसेज आहे त्याचं समरी रायटिंग कसं केलेलं आहे हे मी तुम्हाला या ठिकाणी पुढे दाखवणार आहे। तर बघा
हा पॅसेज तुम्हाला दिलेला आहे. ठीक आहे, तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. ठीक आहे, हा तुम्हाला काय दिलेला आहे, एक पॅसेज दिलेला आहे, एक्स्ट्रॅक्ट दिलेला आहे. ठीक आहे, ह्याचं आपल्याला काय करायचं आहे, समरी रायटिंग करायची आहे. मग सर्वात पहिले तुम्ही काय करणार, तर सर्वात पहिले तुम्ही नीट पॅसेज वाचून घेणार आहात. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण काय करणार आहोत, तर काही भागांमध्ये आपण डिवाईड करणार आहोत. ठीक आहे, आणि मगच आपण लिहायला सुरुवात करणार आहोत. एक गोष्ट अजून लक्षात ठेवायची विद्यार्थी मित्रांनो, समरी रायटिंग करताना ओव्हर रायटिंग अजिबात करायची नाही. ठीक आहे, किंवा एखादे शब्द रिपीट झालेले असतील तुमच्या पॅसेजमध्ये, ते पुन्हा पुन्हा आपल्याला लिहायचे नाहीत. रिपिटेशन जे शब्द असतात ते आपल्याला समरी रायटिंगमध्ये लिहायचे नाहीत. ओव्हर रायटिंगसुद्धा आपल्याला या ठिकाणी करायची नाही आहे. मग आपण लगेचच पाहूया की आपण समरी रायटिंग करायची कशी. तर बघा, सर्वात प्रथम आपल्याला क्वेश्चन क्रमांक टाकायचा आहे, ते अजिबात विसरायचं नाही. ठीक आहे, कधी कधी आपण घाई गडबडीमध्ये काय करतो, क्वेश्चन क्रमांक विसरून जातो. मग आपल्याला क्वेश्चन क्रमांक नीट व्यवस्थित पाहून टाकायचा आहे. त्याच्यानंतर वरती हेडिंग लिहायची आहे, समरी रायटिंग. ठीक आहे, मी जशी लिहिली आहे त्या पद्धतीने तुम्ही लिहू शकता. अजून चांगले अक्षर तुम्ही काढू शकता. ठीक आहे, अजून तुम्ही बोल्डमध्ये लिहू शकता. त्याच्यानंतर सर्वात पहिले आपल्याला काय द्यायचं आहे, मग सर्वात पहिले समरी रायटिंग करताना आपल्याला द्यायचं आहे टायटल. काय द्यायचं, टायटल द्यायचं. ठीक आहे, आता टायटल हे आपण स्वतःहून द्यायचं आहे. टायटल आपल्याला क्वेश्चनमध्ये टायटल दिलेलं नसेल, आपल्याला स्वतःहून टायटल द्यायचं आहे. पूर्ण समरी रायटिंगच आपल्याला स्वतःहून ओन वर्ड्समध्ये लिहायची आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. फक्त तुम्हाला कधी कधी पॉईंट्स दिलेले असतात, 1 किंवा 2 पॉईंट्स दिलेले असतील. ठीक आहे, पण समरी रायटिंग ही स्वतःच्या मनानेच करायची असते. म्हणजे स्वतःच्या मनाने म्हणजे स्वतःच्या वाक्यामध्ये करायची असते. ॲज इट इज तुम्ही जे पॅसेजचे जी लाईन्स आहेत किंवा पॅसेजचे सेंटेन्स आहेत ते जर तुम्ही ॲज इट इज लिहिले तर काय होईल की तुम्हाला मार्क या ठिकाणी कमी भेटणार आहेत. त्याच्यामुळे स्वतःहून सेंटेन्स बनवण्याचा या ठिकाणी प्रयत्न जास्तीत जास्त करायचा आहे. इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. तर बघा, या ठिकाणी मी समरी रायटिंग कशा पद्धतीने केलेली आहे. टायटल दिलेला आहे, चेंज अँड डिस्रप्टिव्ह टेक्नॉलॉजीज. चेंज इज द ओनली कॉन्स्टंट इन टुडेज फास्ट मूव्हिंग वर्ल्ड ऑफ टेक्नॉलॉजी. Disruptive technologies are rapidly transforming industries, job, and ways of working. Education is no longer limited to a campus or a fixed time period, but has turned into lifelong learning through short and often online courses. Lifelong learning is the key to surviving and succeeding in a ever-changing technological world. तर अशा पद्धतीने आपल्याला शॉर्ट समरी लिहायची. तुम्ही स्क्रीनशॉट हवं तर काढून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला काय करायची आहे, शॉर्ट समरी या ठिकाणी करायची आहे. ठीक आहे, आलं लक्षात. अशा पद्धतीने आपल्याला काय करायची आहे, शॉर्ट समरी लिहायची आहे. तर विद्यार्थी भरपूर चुका ह्याच्यामध्ये करतात. समरी रायटिंग करताना एक्स्ट्रा लिहून टाकतात. ठीक आहे, पूर्ण पेज भरून लिहून टाकतात किंवा आहे तसाच तो पॅसेज उचलतात आणि तसाच लिहून टाकतात. ठीक आहे, तर जितकं तुम्ही शॉर्टमध्ये आन्सर लिहाल समरीचा तेवढं तुम्हाला चांगले मार्क या ठिकाणी भेटणार आहे. ठीक आहे, परत एकदा सांगते की आपल्याला टायटल द्यायचं आहे. टायटल दिल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जी समरी आहे ती आपल्याला ओन वर्ड्समध्ये लिहायची आहे. पॉईंट्स जर दिलेले असतील तर ते पॉईंट्स तुम्हाला त्या ठिकाणी कवर करायचे आहेत. त्या आपण जी समरी रायटिंग करतोय त्याच्यामध्ये कवर करायचे आहेत. ठीक आहे, ओके. तर समजलं असेल तुम्हाला, आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि हो विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा अतिशय जवळ आलेली आहे. तर तुम्ही अभ्यास करतच असतील आणि अजूनही काही शंका तुम्हाला असतील किंवा काही प्रॉब्लेम असेल तर मला तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवायचं आहे. मी तुम्हाला प्रत्येक प्रॉब्लेमचा तुमचा सॉल्युशन या ठिकाणी करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहे. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि हां, ज्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ हिंदीमध्ये हवा आहे तर त्यांच्यासाठी मी हिंदीमध्ये सुद्धा या ठिकाणी समरी रायटिंगचा एक व्हिडिओ या ठिकाणी बनवणार आहे. ठीक आहे, तर त्यांनी जाऊन हिंदीचा व्हिडिओसुद्धा पाहून घ्यायचा आहे. ठीक आहे, हिंदीमध्ये सुद्धा मी एक्सप्लेन करणार आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.